श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत, तो म्हणजे ब्लाउज कटिंगचा. तर ब्लाउज कटिंगचा व्हिडिओ यासाठी घेऊन आलो की ज्या महिलांच्या घरी मशीन तर आहे पण त्याचा वापर करत नाहीयेत, ज्या पडून आहेत किंवा फक्त शिलाई फिटिंगसाठी वगैरे वापरतो, तर तुम्ही आज त्या मशीनचा वापर तुम्ही ब्लाउजसाठी करा आणि तुम्ही 100% ब्लाउज शिवू शकता, याची मी गॅरंटी देते. फक्त मी व्यवस्थित सांगणार तशी कटिंग तुम्ही करा आणि नंतर तसाच शिवा. तुम्हाला म्हणजे नसेल, ज्यांना येत नाही ना त्यांच्यासाठी मी सांगणार आहे. आपण मशीनचा पुरेपूर वापर करून घ्यायचा आहे, कारण अशीच मशीन आपली पडून राहते. आपल्याला दुसऱ्यांचे ब्लाऊज नाही शिवायचे तरी चालेल, पण स्वतःचा जरी ब्लाऊज शिवला तरी आपल्याला बस झाले. तर आणि आता मी तुम्हाला 4 टक्सचा ब्लाऊज सांगणार आहे. तर 4 टक्सचा ब्लाऊज आपण स्वतः घालायचा आणि आपल्याला स्वतःसाठी 4 टक्स असो किंवा कटोरीचा असो त्याचा काही फरक पडत नाही. म्हणून आपल्याला सुरुवात करण्यासाठी नंतर तर मी तुम्हाला कटोरीचा ब्लाऊज आणि प्रिन्स कटचे ब्लाऊज सुद्धा मी सांगणार आहे. पण पहिला स्टार्टिंग आपल्याला काय करायचंय, 4 टक्सचाच ब्लाऊज करायचा आहे आणि तो आपण शिवायचा आणि आपल्या स्वतःसाठी शिवायचा आहे. जो आपण स्वतः घातला तर आपले दुसरे घालते म्हणून आपण दुसऱ्यांचा विचार न करता की दुसरे शिवणार नाही म्हणून, पण असं न करता फक्त आपल्यासाठी आपल्याला ब्लाऊज शिवायचा, जेणेकरून आपले स्वतःचे तरी आपण शिवून घालू शकतो. आपल्याला बाहेर शिवायची गरज पडणार नाही. आणि म्हणूनसाठी तुम्ही हा ब्लाऊजची कटिंग बघा आणि ब्लाऊजची शिलाई म्हणजे कसा शिवायचा तोही व्हिडिओ बघा. चला तर मग आपण साध्या ब्लाऊजची कटिंग कशी करायची. तर आता आपल्याला काय करायचं, पेपर कटिंग नाही करायचं, डायरेक्ट ब्लाऊज पीसवर कट करायचंय. तर चला तर बघूया. तर त्यासाठी आपल्याला पहिलं कटिंग करताना काय काय साहित्य लागतं बघू शकता तुम्ही. इथे ब्लाऊज पीस आहे, इथे अस्तर आहे, इथे कैची आहे, हे चॉक आहे आणि टेप, एवढंच साहित्य आहे. आणि मेन पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला मापाचा ब्लाऊज पाहिजे. तर हा मापाचा ब्लाऊज आहे आपला आणि ब्लाऊजच घ्यायचा आहे. कोणाचा पण मापाचा असेल तर ब्लाऊज घ्यायचा आहे. तर बघा, चला आपण पहिलं काय करूया, मी तुम्हाला माप घेऊन दाखवते की आपलं माप कसं घ्यायचं आहे ते. तर इथे बघा, आपल्याला असं जिथे आपण हुक लावले, जी हुकची साईड असते किंवा बटनाची, तुम्ही बटन लावत असेल तर बटनाची साईड असेल ना ती साईड पकडायची. आणि हे इथे असं ब्लाऊज खोलून झाल्यानंतर इथे बघा हे असं करायचंय आणि टेपने आपल्याला हे मोजायचंय. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे ना माझी इथे 11:30ची घडी झाली आहे. म्हणजे इथे आपलं माप आहे ना 10 पर्यंत, म्हणजे 40 आहे. आपलं छाती किती आहे, 40. तर 40 प्लस 1.5 इंच करायचे आपल्याला. तर इथे बघा इथे 10 आहे, 11 आणि 11.5 म्हणजे आपल्याला प्लस 1.5 करायचं असतं. तर तुम्ही बघू शकता इथे बरोबर 1.5 इंच प्लस आहे. तर म्हणजे आपली घडी जी आहे घडी ती 10ची आहे. 10 प्लस 1.5 इंच करायचे आपल्याला. तर इथे 11:30ची ही घडी झालेली आहे. पूर्ण घडी आहे ना ही इथपर्यंत 11:30ची आहे. आणि तुम्ही बघू शकता 1.5 इंच एवढं आपलं मार्जिन सुद्धा उरलेलं आहे. तर ही झाली 11:30ची घडी आणि 10चं माप आहे आपलं, म्हणजे 40ची आपली पूर्ण छाती आणि प्लस आपल्याला 1.5 इंच म्हणजे एक्स्ट्रा पाहिजे असं म्हणून 1.5 इंच एक्स्ट्रा सुद्धा आहे. तर ही झाली छातीचा भाग. आता आपल्याला उंची मोजायची. तर उंची आपल्याला 5च्या साईडने मोजायची असे ब्लाऊजची. इथे बघू शकता हे शोल्डरचं व्यवस्थित असं पकडायचं आहे आणि इथे जिथे टक्स मारलाय त्या साईडने आपल्याला व्यवस्थित असं खाली खेचून घ्यायचं आहे आणि टेप ठेवायचा आहे. आणि इथे बघा बरोबर आपली 14 इंच उंची आहे. 14 तुम्ही बघू शकता 14 इंच उंची आपली ब्लाऊजची आहे ना. तर आपल्याला त्यामध्ये 14.5 अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे उंचीसाठी. आता आपण ब्लाऊजवर माप टाकूया. तर इथे बघा हे अस्तर मी घेतलेले आणि ओपन केलेले पूर्ण, ते आपल्याला असं डबल करून घ्यायचंय. तर डबल करताना आपल्याला काय करायचंय, ही जी घडी आहे ना आपली ही किती 11:30ची आहे. 10ची आपली छाती आहे म्हणजे 40ची छाती, त्यामध्ये 1.5 प्लस केल्यानंतर मग 11:30ची घडी येते. म्हणजे 10.5 प्लस 1.5 इंच घेतले आपण. तर इथे 10.5ची घडी आहे. तर आपल्याला अजून 1.5 इंच प्लस करायला लागणार आहे. म्हणजे इकडे परत अजून 11:30ची घडी घ्यायची. थोडस जास्त झाले, बरोबर असं 11.5 असं माप आपल्याला इथे मोजून घ्यायचंय. तर बघू शकता तुम्ही इथे 11.30ची घडी म्हणजे अशी घडी डबलची ही 11.5 मी घेतलेली आहे. आणि आता आपल्याला काय करायचंय, ह्याचं फोल्ड करायचं आहे. असं करायचं, त्याला असं फोल्ड मारायचा. आणि आता आपल्याला उंची तयार करायची आहे. उंची आपली आहे 14 प्लस आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा करायचे, एक्स्ट्रा घ्यायचा. हा साधा ब्लाऊज आहे आणि असं अर्धाच इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे.
तर इथे उंची मोजूया. आपली शिवून 14 आली, आता आपल्याला 14.5 घ्यायचे. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे 14.5ला मी 14.5 हे उंची घेतलेली आहे. आणि इथे आपल्याला पुढच्या भागासाठी 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. ते कशासाठी? योगपट्टीसाठी. तर इथे बघा, हा 14.5 इथे 15.5 म्हणजे 1 इंच मी एक्स्ट्रा घेतलेले पुढच्या भागासाठी. ते मी तुम्हाला कसं घेतले ते व्यवस्थित कटिंग झालं की तुम्हाला मग कळेल. मग आता काय करायचं, हे घेतले आपण 11.5. तुम्ही बघू शकता. फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, ही घडी किती घेतली आहे? 11.5. आणि उंची किती घेतली आहे? 14.5. आणि प्लस इथे 1 इंच. आता काय करायचंय, जो आपला हा चौकोन भाग आलेला आहे इथून आणि हे इथून एवढं कट करून घ्यायचं आहे. तर मी बरोबर एवढं असं कटिंग करून घेते. तर इथे बघा, हा बरोबर चौकोन मी कट करून घेतलाय. आणि पण आपल्याला काय करायचंय, जी बंद साईड असते ती आपल्या बाजूला करायची, पण कुठल्या? पुढच्या साईडची करायची. जी आपली फ्रंट साईड जिथे आपल्याला मापा टाकायची ना, ती साईड आपल्या साईडकडे ही बंद बाजू पाहिजे. बाई ते बरोबर अशी बंद बाजू आपल्या साईडला करायची आहे. पण आता इथे काय झालं, हा आपल्याला हा पाठचा भाग आहे आणि पुढचा भाग आहे. तर आपल्याला पुढच्या भागाला मापा टाकायचे आहेत. तर म्हणून मी काय करणार, परत त्याला ओपन करते. इथे तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने ओपन करायचं. आणि असंच होतं म्हणून तुम्हाला मी हे दाखवते की असं ओपन करायचं आहे. आणि परत ही घडी म्हणजे पुढचा भाग आपल्याला जास्त करायचा आहे, म्हणून इथे असं या पद्धतीने हा भाग जास्त आणि हा भाग कमी पाहिजे आपल्याला. तर जेवढा आपण 1 इंच पुढे घेतलेला ना, जास्त 1 इंच पुढे ठेवायचं आहे. आता आपल्याला माप टाकून घ्यायचे. तर इथे गळा आहे, हा पुढचा गळा आहे 2.5 इंच घ्यायचा आहे. नंतर शोल्डर आपल्याला आता 11.5ची घडी आहे, तर आपल्याला 6 इंच शोल्डर घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला हा गळ्याची उंची टाकून घ्यायची. याचा बॉक्स तयार करून घ्यायचा. 2.5 इंच खालती आणि 2.5 इंच वरती. आणि हे बॉक्स तयार करायचा आपल्याला असं. हा, तर आता इथे सुद्धा आपण शोल्डर 6 इंच घेतले, तर इथे खालती सुद्धा आपल्याला 6 इंच घ्यायचं आहे. आणि याचा सुद्धा असा बॉक्स तयार करून घ्यायचा आपल्याला. आणि आता आपल्याला शेप द्यायचा आहे. तर पहिला हा 1 इंचावर टेप पकडायचा आहे, नंतर 1.5 इंचावर पकडायचा आहे. आणि हे दोन्ही शेप असं आपल्याला देऊन घ्यायचे. गळ्याला सुद्धा तसंच करायचं आहे. 1 इंचाचा असं शेप द्यायचा गळ्यासाठी. आणि हे शेप आहेत ना, असे देऊन घ्यायचं. तुम्ही बघू शकता असे. हा पहिला शेप द्यायचा आहे आणि हा दुसरा. इथे गळ्याचा सुद्धा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला असा. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, जी गळ्याची साईड आहे ही ते बघू शकता बंद बाजू आहे. तर गळ्याच्या साईडनी आता आपण इथे 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलं तर 1 इंच सोडायचं आहे आपल्याला. परत इथे अशी 1 इंच खाली सोडून द्यायचं आहे. इथे 1 इंच आपण सोडायचं आहे आणि इथून पुढे आता माप टाकायचं आहे. तर इथे काय करायचं आहे, गळ्याच्या साईडने आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे आणि शोल्डरच्या खाली आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि ही याला आहे ना आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. म्हणजे ही झाली आपली योगपट्टी. म्हणून आपण 1 इंच योगपट्टीसाठी, म्हणजे आता आपण हा भाग जर कट केला तर हा भाग वेस्ट जाणार, म्हणून साठी काय करायचं, 1 इंच एक्स्ट्रा घेतलं की त्यामध्ये आपली योगपट्टी बनून जाते. तर इथे बघू शकता असा या पद्धतीने आपल्याला योगपट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे. आता ही आपली बघा योगपट्टी तयार झाली इथे. आणि आता परत आपल्याला पुढे माप कशी करायचे, जिथे आपण खालतून वरती 2 इंच, जिथून आपण खालतून वरती 1.5 इंच घेतले त्याच पद्धतीने परत आपल्याला तसंच करायचं. इथे 2 इंच वरती घ्यायचंय आणि इथे 1.5 इंच वरती घ्यायचंय या पद्धतीने. आणि इथे सुद्धा आपल्याला एक टक्स मारायचा आहे. म्हणून इथे बघा अर्धा ते 1.5 इंचावर असा एक पॉइंट घ्यायचा आहे
आणि नंतर बरं शोल्डरच्या आणि गळ्याच्या मध्ये घ्यायचा, याचा मध्ये घ्यायचा असा, या पद्धतीने असा मध्ये घ्यायचा आणि इथे 1.5 इंच आपल्याला टक्स द्यायचा आहे. 1.5 इंचावर असा टक्स घ्यायचा आहे, जो असा या पद्धतीने आला पाहिजे. या पद्धतीने टक्स आला तर आणि आता हे टक्स आपल्याला काय करायचं, इथून ह्याच्यापासून जवळजवळ 1 ते 1.5 अंतरावर असा टक्स आला पाहिजे. हा टक्स मग इथून 1 इंच तरी आपल्याला इथून सोडायचं आहे. एवढ्या अंतरावर आपल्याला हा टक्स आणायचा. इथे हा टक्स इथे आला आणि हा टक्स याच्यापासून 1 ते 1.5 इंच अंतर ठेवून असा टक्स मारायचा आहे या पद्धतीने. म्हणजे हा एक टक्स, हा एक, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. तर हे टक्स बरोबर झालं. इथे आपली कटोरी तयार होणार इथे या पद्धतीने. आणि आपल्याला थोडंसं शोल्डर उतर द्यायचा इथे, एकदम 1.5 इंचावर असा क्रॉस कट करायचा. असा पूर्ण ब्लाऊजची मापं टाकून झालेली आहेत. या पद्धतीने आपल्याला अशी मापं टाकायची आहे. आणि आता आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथे बघा, कटिंग करायच्या आधी तुम्हाला मी एक गोष्ट सांगायची आहे की ती म्हणजे काय बघा, जेव्हा आपण ब्लाऊजचे माप घेतो तेव्हा ते फक्त आपलं जेव्हा आपण ब्लाऊजवर टाकतो तेव्हा बदलतं. फक्त काय करायचंय, जे माप इथे बघू शकता, हा ब्लाऊज आहे, जे माप माझं इथे 11.5 आले तर तिथे जर तुमचं कमी आलं म्हणजे 8 आलं इथे जर 8 आले तर आहे तसंच टाकायचंय. इथे जर तुमचं 10 आलं तर 10 टाकायचंय. आणि जर तुमची ही मार्जिन आहे जी कमी असेल तर तुम्ही अर्धा इंच वाढू शकता. जर तुमचं 10 आलं थोडंसं 10.5 घ्या, 11 आलं तर 11.5 घ्या, किंवा 9 असेल तर 9.5 घ्या. पण ही माप फक्त आपण बदल कुठे होतो, ह्या मापांमध्ये बदल कुठे होतो, फक्त आपल्या छातीमध्ये बदल होतो. जो ब्लाऊज मध्ये आता इथे 11.5 आले तर तुमचं 10 पण येऊ शकतं, तर तिथे बदल होतो फक्त. बाकी माप टाकताना कुठेही बदल होत नाहीये. आणि उंचीमध्ये बदल होतो. जिथे माझी उंची 14, आता याची 14 घेतलेली आहे तर तुमची 13 असू शकते, तर तुम्ही 13.5 घ्या. जर 14 असेल तर 14.5 घ्या. पण याच्यापेक्षा जास्त उंची नसते, 14.5 पर्यंत जास्त उंची असते. तर कोणाची 12 असते तर 12.5 घ्या, 12.5 असते तर 13 घ्या. फक्त एवढाच ह्या ब्लाऊज मध्ये बदल होतोय. बाकी जास्त बदल होत नाही आहे छातीमध्ये आणि उंचीमध्ये. बाकी सगळ्या मापांची, सगळ्या म्हणजे कोणाचेही ब्लाऊज असेल तर ह्याच पद्धतीने मापा टाकायचे. तुम्ही बघू शकता. म्हणजे हा ब्लाऊज कोणालाही शिवता येईल, कोणालाही सहज मापं टाकता येतील. म्हणून तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने मी इथे मापं टाकून दाखवलेली आहे. तर तुम्ही तुमचा ब्लाऊज फक्त इथे मोजा आणि उंची मोजा आणि सरळ अशीच मापं टाका. तुम्हाला नक्की ब्लाऊजची मापं टाकता येणार. आता आपण कटिंग कशी करायची ते बघूया. तर इथे आपल्याला कटिंग सुद्धा स्टेप बाय स्टेप करायची, म्हणजे कुठे चुकायची हेच नाही राहणार की तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही. तर पहिलं स्टार्टिंग आपल्याला इथून करायचे, शोल्डर. हा जो बाहेरचा शेप आहे ना तोच घ्यायचा आहे आपल्याला. इथे बघा, हा बाहेरचा शेप आणि हा पुढच्या भागाचा शेप आहे ना तो आपल्याला नंतर कट करायचा आहे. आणि इथे सुद्धा तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला कट करायचंय. आणि इथं गेल्यानंतर थोडं थांबायचंय. इथं गेलं की काय करायचंय, आपले 4 भाग असतात. इथे तुम्ही बघू शकता ब्लाऊजचे आपले 4 भाग आहेत. इथे हे 2 खालचे आणि हे 2 वरचे, म्हणजे हे पुढचे भाग आहे आणि खालचे भाग आहे. तर इथे थांबायचे आणि फक्त आपल्याला काय करायचंय, 2 भाग वरती उचलायचे आणि नंतर हा आपला पुढचा गळा कट करून घ्यायचा आहे. इथे बघा, इथे पुढचा गळा कट करून झालेला आहे. म्हणजे आता काय झालंय, हा पाठचा भाग वेगळा झालाय आणि हा पुढचा भाग वेगळा झालाय. तुम्ही बघू शकता हा पाठचा भाग वेगळा आहे. तर पाठचा भाग आपल्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचा आहे. पुढचा भाग व्यवस्थित परत कट करून घ्यायचा आहे. जो आपण शेप राहिलेला हा पुढचा तो कट करायचा आता पहिला. आणि याच पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपण कटिंग करायचे, म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होणार नाही, चुकणार सुद्धा नाही तुमचा ब्लाऊज कधी. इथे बघा हे कट झालं. आता आपल्याला काय करायचंय, योगपट्टी कट करून घ्यायची. योगपट्टी कटिंग करून घेऊया. झालं. ही योगपट्टी आपल्याला वेगळी करून घ्यायची. इथे बघा जॉईंट असतो, तरी व्यवस्थित इथे हात ठेवायचा आणि अशी कटिंग करून घ्यायची आपल्याला. इथे योगपट्टी कट झाली आणि हा भाग सुद्धा जॉईंट असतो इथे बघू शकता. तर हा सुद्धा आपला वेगवेगळा करून घ्यायचा आहे. इथे वेगवेगळा करून घेतला
की परत काय करायचं, थोडंसं आपल्याला हे पॉइंट आहेत ना डार्क करून घ्यायचे, असे हे चॉकने असे डार्क करायचे आणि हा ओपन करायचा आणि जिथे गळ्याची बाजू आहे इथे बघू शकता ह्या पद्धतीने. नाहीतर कधी कधी काय चुकतं आपलं, काय होतं हा भाग एकाचा भाग शोल्डरचा असतो, एकाचा भाग गळ्याचा असतो. असं न करता व्यवस्थित लक्ष द्यायचं आणि गळ्याचा भाग छोटा असतो तोच छोटा भाग घ्यायचा आणि गळ्याला गळा जॉईन करायचा असा. आणि हा भाग आहे जो चॉकने आपण आखलेला आहे ना, तो भाग आहे ना, ह्या भागावर असं व्यवस्थित अलगद असं ठेवून घ्यायचा. या पद्धतीने असं ठेवून घ्यायचा आणि जे पॉइंट आपण मारलेत ना चॉकनी, ते असे थोडेसे या पद्धतीने असे दाबायचे जेणेकरून जे खालती ओढतील. इथे बघू शकता तुम्ही, दिसते आपल्याला एकदम असं पुसट, त्याच्यावर आपण असं डार्क करून घ्यायचंय म्हणजे आपले पॉइंट ह्या भागाचे आणि ह्या भागाचे सेम येतील. आता तुम्हाला हे सहज दिसत नसेल व्हिडिओमध्ये, पण तुम्हाला जेव्हा तुम्ही करणार तेव्हा तुम्हाला दिसतील तुमच्या ब्लाऊजचे, म्हणून तसे करून घ्यायचे. आता इथे बघा मी बरोबर हे करून घेतलेले आहे. आता हे आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. हा पुढचा भाग, ही योगपट्टी हे साईडला ठेवायचं आहे आणि आता आपल्याला पाठचा गळा कट करून घ्यायचा आहे. तर पाठच्या भागाचा मी गळा कट करते. तर पहिलं तर काय करायचं, आपण काय करायचं, जेव्हा आपला छोटा मोठा गळा करायचा आहे किंवा जो आपल्या मापाचा ब्लाऊज आहे आपल्या जवळ त्याचाच गळा जर आपल्याला करायचा आहे तर काय करायचं, हा ब्लाऊज असं इथे या पद्धतीने असा पकडायचा, म्हणजे आता मध्ये घ्यायचा, असा मध्ये घ्यायचा ब्लाऊजचा आणि असं पकडायचं आपण असं, आणि जो आपल्याला अस्तर आहे त्याच्यावर ठेवायचं आणि अर्धा इंच खाली सोडायचे, इथे अर्धा इंच सोडून द्यायचं आणि तिथून वरती घ्यायचा आहे आणि असा आपण गळा ठेवायचा आहे. आणि म्हणजे आपला गळा बरोबर त्याच्या मापाचा बरोबर येणार. आणि इथे काय करायचंय, आता माझी म्हणजे 11:30ची घडी तर मोठी घडी आहे, तर मी ह्याच्यासाठी 3 इंच जरी घेतला तरी माझा गळा व्यवस्थित येणार आहे. पण त्याच्यापेक्षा 10 पर्यंत जर तुमचं माप असेल ना, माझं जिथे 11:30ची घडी पडली तिथून तुमची 10ची असेल ना, तर तुम्हाला 2.5च घ्यायचंय, 2.5च्या पुढे जायचं नाही, नाही तर तुमचा गळा उतरणार. आता माझं 11:30ची घडी आहे ना, म्हणून मी इथे 3 इंचाचा गळा घेणार आहे. इथे 3 इंच घेणार, पण इथे 2.5 इंच घेणार आहे. वरती आहे ना जिथे शोल्डर आहे आपलं जॉईन करायचंय तिथे 2.5 इंच घेणार आहे, खालती मी 3 इंच घेणार आहे. पण हे फक्त 11:30ची घडी आहे म्हणून मी घेते. तुम्ही इथे पण 2.5 आणि इथे पण 2.5च घ्यायचंय, वाढवायचं नाहीये. आता म्हणजे पहिले 1-2 ब्लाऊज तुम्ही आताशे शिवून घ्या, नंतर तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्हाला नंतर वाढवा, पण लगेच वाढू नका. नंतर पहिले तुमचे ब्लाऊज जर गळले तर तुमचा कॉन्फिडन्स कमी होईल, म्हणून साठी फक्त वाढू नका, 2.5च घ्या. तर इथे मी आता शेप देऊन घेते या गळ्याला. आता मी इथे गोलच गळा शिवणार आहे, साधा सिंपल तुम्हाला शिवून दाखवणार आहे म्हणून मी इथे गोलच घेणार आहे. असा शेप देऊन घेते गोल गळ्याचा. आणि इथे मी इथे सुद्धा मोठा घेतलाय, मी असं मोठा गळा घालते म्हणून मी घेतलाय. नाहीतर तुम्ही जर तुम्हाला मोठा वाटत असेल तुम्ही फक्त ह्या लाईनीच्या आतूनच घ्यायचा. इथे ह्या पद्धतीने ना, इथे बघू शकता, ह्याच्या बाहेर न जाता ह्या लाईनीच्या आतमधूनच तुम्हाला असा गळा घ्यायचा आहे. हा गळा तुमचा एकदम परफेक्ट येणार आहे, गळणार वगैरे नाहीये. तर माझं मोठं माप आहे तर ह्याचा मी थोडासा मोठा घेतला तरी मलाही बरोबर येतो, पण इथे मी पुढे जाणार नाहीये म्हणून साठी इथे फक्त 2.5च घ्यायचे. तर हा गळा सुद्धा मी आता कट करून घेते. तर इथे बघू शकता आपला गळा कट करून झालेला आहे. तुम्हाला गळा ओपन करून दाखवते. या पद्धतीने आपला गळा तयार झालेला आहे. आता हा गळा सुद्धा साईडला ठेवून घेते. आणि आता इथे बघा हा भाग कुठला याचा आपण जिथे शोल्डर बाहीचा भाग जॉईन होतो तो कट केलेला आहे इथे बघा. तर ह्याचे आपले काय करायचे, काच बटन पट्ट्या तयार करायच्या. म्हणजे तुम्हाला आता पट्ट्या वगैरे सुद्धा शोधत बसायची गरज नाही, व्यवस्थित जिथे तिथे आपण पट्ट्या वगैरे तयार करून घ्यायचा आहे. या पद्धतीने आता हे बघू शकता, ह्या 2 पट्ट्या, ही एकाची हुक आणि लूकची पट्टी ही साईडला ठेवून द्यायची. तर इथे बघा असा हा डबल कपडा आहे. हा डबल म्हणजे आपल्याला काय करायचंय, 11:30ची आपली घडी आहे, आपल्याला 9:30ची घडी बाहीसाठी 9:30ची घडी तयार करून मग त्याची बाही तयार करायची आहे. तर इथे आपल्याला हा भाग आहे ना 9:30 घ्यायचा आहे. हा भाग 9:30 घ्यायचा आहे
आणि उंची आपली जी ब्लाऊजची उंची असते ना ती घ्यायची आहे. तर इथे बघा माझी ब्लाऊजची उंची आहे 4.5 घेते, तर 4.5 आहे. तर मी आता फक्त 5 इंच घेतलं तरी माझी बाही तयार होणार आहे. म्हणजे फक्त आपल्याला अर्धा इंच, अस्तरचा ब्लाऊज आहे ना म्हणून फक्त अर्धाच इंच वाढवायची आहे. तर इथे मी पहिलं तर काय करते, इथे बघू शकता इथे खालतीवरती असं खालतीवरती झालेलं आहे. तर त्याला मी पहिली लाईन मारून घेते अशी, म्हणजे जेणेकरून आपली बाही सरळ येईल. इथे आपल्याला अस्तर जॉईन करताना प्रॉब्लेम येणार नाही. तर इथे बघा मी सरळ अशी लाईन मारून घेतली आहे. आणि आता आपल्याला बाहीची उंची माझी 4.5, आपल्याला ब्लाऊजची उंची 4.5 आहे, तर अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं. तर इथे बघा मी 5 इंच घेणार आहे या पद्धतीने. आणि इथे सुद्धा मी लाईन मारून घेतले 5 इंच, म्हणजे बाही आपली 5 इंच आहे आणि आपली घडी 9.5 इंच आहे. तर आता हे एक्स्ट्रा भाग मी कट करून घेते. आता आपल्याला पहिलं तर काय करायचं आहे, जी बंद बाजू आहे तिकडून नाही, जिकडून ओपन बाजू आहे ना तिकडून आपल्याला 2.5 इंच वरून खाली यायचं आहे, 2.5 इंचावर इथे. आणि इथे आपल्याला 1 इंचवर आतमध्ये घ्यायचं आहे या पद्धतीने. असं झालं. नंतर आपल्याला शेप देण्यासाठी, म्हणजे शेप देण्यासाठी सोपं पडेल म्हणून आपल्याला काय करायचं आहे, इथे बघा टेप पकडल्यानंतर इथे 3 इंचावर आणि इथे 1.5 इंचावर एक पॉईंट घ्यायचा आहे. हा 3 इंच आणि हा 1.5 इंच. आणि इथे आपल्याला 1 ते 1.5 इंचापर्यंत म्हणजे अंदाजच घ्यायचा आहे बघा. अशा या पद्धतीने 1 ते 1.5 इंचापर्यंत सरळ लाईन मारून घ्यायचे. आणि मग आता आपल्याला शेप द्यायचा आहे. तर मी तुम्हाला शेप देऊन दाखवते. या पद्धतीने आपल्याला करायचं. कपडा कसा पकडायचा आहे, माप टाकताना आपण असं सरळ पकडलाय कपडा या पद्धतीने. इथे बंद बाजू आहे आणि इथे ओपन बाजू आहे. असा माप टाकताना असं पकडायचं आहे. पण जेव्हा शेप द्यायचा आहे आपल्याला तेव्हा कपडा असा करायचा आहे आपल्याला, आणि नंतर मग ह्याला असा शेप द्यायचा आहे. आणि असंच कपडा तुम्ही असं करणार तेव्हा तुम्हाला व्यवस्थित असं शेप देता येणार आहे. या पद्धतीने असा पहिला आतला शेप द्यायचा आहे हा वाला, नंतर पण इथूनच आपल्याला शेप द्यायचा आहे. अर्धा ते पाऊण इंच मध्ये अंतर राहिलं पाहिजे. या पद्धतीने शेप द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता छानपैकी आपला शेप सुद्धा मस्त आलेला आहे. आणि आता आपल्याला ही बाही तयार झालेली आहे, माप टाकून झालेली आहे. आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे. पहिला हा शेप कट करून घ्यायचा आपल्याला. बाहेरचा शेप कट झाला की ओपन करून नंतर आपल्याला आतला शेप कट करायचा आहे. आता आपल्याला ही बाही ओपन करायची आहे या पद्धतीने. आणि जिथे आपण दुसरा शेप दिलाय ही पुढच्या बाजूला येणार. जो आपण कट देतो ना आतला, हे आपल्याला पुढच्या बाजूला येणार. ही बाजू पुढची असते आपल्याला. जेव्हा ती आपण बाही जॉईन करताना ही बाजू आपल्याला पुढच्याच भागामध्ये लावायची असते. म्हणून हीसाठी पाव इंच कट करतात. तर ही बाही सुद्धा आपली अशा पद्धतीने तयार झालेली आहे. आता आपल्याला पट्ट्या लागतात ते. तर आपल्याला काच बटन पट्टी आपली तयार झालेली आहे. आता आपल्याला एक पाठीसाठी पट्टी लागणार आहे, पाठच्या बाजूला लावायला, आणि क्रॉस पट्ट्या लागणार आहे ज्या पुढच्या गळ्यासाठी लागतात त्या. तर इथे बघा आपला कपडा कमी आहे तरी त्यातच आपण पट्ट्या काढून घेणार आहोत. तर यामध्ये आपण काय करायचं, क्रॉस पट्ट्या करून घेऊया इथे या पद्धतीने. आपल्याला 4 पट्ट्या काढायच्या आहेत, दोन जॉईन करून दोन्ही भागासाठी. तर ही जॉईन करायची ती एका भागासाठी होईल आणि ही जॉईन करून एका भागासाठी होईल. तर ह्या 4 पट्ट्या, काच बटन पट्टी. आणि आपल्याला पाठीसाठी सुद्धा आता इथून बघू शकता तुम्ही एवढासा आपला कपडा उरलेला आहे. तर आपण यातच परत एक पाठी लावण्यासाठी पट्टी तयार करूया. तर इथे एक पट्टी उरलेली आहे, त्याचे मी 2 भाग करते. एवढी आपल्याला मोठीच होणार आहे. जर तुमचा कपडा जास्त उरलेला असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, येणारच नाहीये, त्यामध्ये तुमचं व्यवस्थित असं होऊन जाणार आहे. इथे बघा ही मोठी पट्टी आहे. तर ह्याला आपण इथपर्यंत असं कट करूया, व्यवस्थित असं सरळ करून घेऊया. ही सुद्धा पट्टी एकमेकांना जॉईन करूया. इथे जॉईन झाली की ही सुद्धा मोठी होईल या पद्धतीने.
आणि मग एवढं ही पट्टी आपल्याला पाठी लावण्यासाठी तयार होईल। तर ह्या पट्ट्या सुद्धा आपल्याला ब्लाऊज कट करताना पहिले ह्या पट्ट्या सुद्धा आपल्याला कट करून घ्यायच्या आहे, जेणेकरून आपल्याला ब्लाऊज शिवताना मध्ये मध्ये आपल्याला कट करायची गरज पडणार नाही। एकदा कटिंग झालं की फक्त आपल्याला शिवायचं काम करायचंय। तर ह्या पट्ट्या आपण व्यवस्थित ठेवायच्या, जेव्हा लागणार तेव्हा आपल्याला वापरायला ह्या पट्ट्या तयार आहे। हे अस्तरचं कटिंग कट करून झालेलं आहे आपलं। आता आपल्याला ब्लाऊज पीसवर कटिंग करायचंय। तर ह्या पद्धतीचा आपला ब्लाऊज पीस आहे। तर आता काय करायचं आपल्याला बाहीसाठी, जर इथे बघा दोन्ही साईडला बॉर्डर आहे, तर ही आपल्याला पाठीसाठी पण वापरायची आहे आणि बाहीसाठी जर वापरायची आहे, तर आपल्याला काय करायचंय, इथे मध्ये आपल्याला घडी करून घ्यायची अशी अर्धी अर्धी। इथे बघा मी याची डबल घडी घेतली आहे। आता आपल्याला काय करायचंय, सगळे भाग आपल्याला ठेवून घ्यायचे। तर पहिलं तर आपल्याला बाही ठेवून घ्यायचे। तर तुम्ही जिथे ही बॉर्डर आहे तिथे एका साईडला बाही ठेवायची आणि ह्या साईडला आपल्याला पाठीचा भाग ठेवायचा असतो, म्हणजे जेणेकरून हा भाग आपल्या पाठीच्या भागामध्ये येईल आणि हा भाग आपल्या बाहीच्या भागामध्ये येईल। तर ह्यासाठी आपल्याला अशी बाही इथे ठेवून घ्यायचे मधोमध। तर तुम्ही बघू शकता इथे आपल्याला कमी पडते बाहीसाठी, आपल्याला इथे ह्या दोन्ही साईडला बघा जवळजवळ अर्धा पावणे इथे तर जर 1 इंचापर्यंत असं कमी पडते। तर ते आपल्याला काय करायचं असतं, जेव्हा आपल्याला काठ वापरायचा असतो ना, तर हा प्रॉब्लेम येतोच। तर तिथे आपल्याला जॉईन करायचं, जॉईन द्यावाच लागतो। तर इथे आपण असं बाही ठेवू आणि नंतर जेव्हा शिवायच्या वेळेस तुम्हाला मी दाखवते, इथे आपल्याला बाहीच्या भागाचे इथे जॉईन कसं द्यायचं आहे ते आपण नंतर बघूया। आता आपण कट करून घेऊया। तर हा भाग बाहीचा भाग बाहीच्या ठिकाणी ठेवलाय, पाठचा भाग आपल्याला पाठीच्या साईडला ठेवायचा आहे। पाठीचा भाग ठेवताना काय करायचंय, पाठीचा भाग ठेवताना आपल्याला बंद बाजू ठेवायची आहे, हे लक्षात घ्यायचंय। जर उलट झालं तर आपला ब्लाऊज फेल जाईल। इथे बघा या पद्धतीने असं आपल्याला अर्धा इंच मी खाली सोडलंय आणि आपण पहिला ब्लाऊज शिवतो, थोडंसं जास्त ठेवलं तरी चालून जाईल आणि जास्तच ठेवायचं, कमी नाही पडलं पाहिजे आपलं। तर या पद्धतीने इथे पाठचा भाग ठेवून ठेवला, इथे बंद गळा आहे, इथे कपड्याचा सुद्धा बंद बाजू आहे। या पद्धतीने आपण हे ठेवलं। आता आपण पुढची बाजू ठेवून घेऊया। इथे बघा आपली पुढची बाजू इथे बसून गेलेली आहे। तर या पद्धतीने इथे पुढची बाजू ठेवली आहे। आपली राहिली आहे फक्त योगपट्टी। तर योगपट्ट्या सुद्धा आपल्याला या पद्धतीने इथे ठेवून घ्यायच्या आहे। तर असं या पद्धतीने मी सगळे अस्तर वगैरे ठेवून घेतले। आता जसे ठेवलेत ना तसेच मी कट करून घेणार आहे। तर इथे बघू शकता हा गळ्याचा भाग आहे, हा पुढचा भाग आहे, हा बाहीचा भाग आहे आणि ही योगपट्टी आहे। अशा पद्धतीने आपला पूर्ण ब्लाऊज कटिंग करून झालेला आहे। आणि आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटिंग करून दाखवलंय, पण पुढच्या व्हिडिओमध्ये हाच ब्लाऊज मी तुम्हाला शिवून दाखवणार आहे। तर मग आता पुढच्या भागामध्ये तुम्ही नक्की हा भाग बघून झाला असेल तर पुढचा भाग नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला ब्लाऊज शिवायचं कसं ते बघायला भेटेल। आणि ज्यांनी मशीन ठेवलेली आहे त्यांनी नक्की मशीन काढा आणि ब्लाऊज शिवायला घ्या। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू, बाय।